हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहासाचा पेपर खूपच सोपा गेला असेल, त्यामध्ये तुम्ही 40 पैकी 40 नक्कीच घेतले असाल. त्यापेक्षाही सोपा तुम्हाला भूगोल जाईल. याचा अर्थ असा नाही की 40 पैकी 41 मिळतील, 40च मिळतील आणि कन्फर्म 40 मिळालेच पाहिजे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 40 मार्कांपैकी 26 मार्कांचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतात. रिकाम्या जागा, जोड्या लावा, नकाशा वाचन, नकाशा भरा, असे सोपे सोपे प्रश्न. पासिंग तर सहज मिळते आणि बहुतेक मुलांना 40च्या जवळपास मार्क असतात. तर आपल्याला जवळपास नको आहे, आपल्याला पूर्ण 40 हवे आहेत. मग त्यासाठीच मी तुम्हाला घेऊन आलो आहे भूगोलाचे इम्पॉर्टंट प्रश्न. आपण स्टार्ट करूया पहिल्या धड्यापासून. पहिला धडा हा क्षेत्र अभ्यास आहे. त्यामध्ये मोजकेच 2-3 प्रश्न फक्त तुम्हाला असतील. तेवढे केले तरी तुम्ही त्यामधले पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाने स्वतःच्या शब्दामध्ये लिहू शकता. क्षेत्रभेट त्यामध्ये तुम्हाला फक्त 2 प्रश्न चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि एक तुम्ही वाचून जरी गेलात तरी तुम्ही त्या चांगल्या ह्याने लिहू शकता. त्यामध्ये बघा पहिला आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. अगोदरच एक 7-8 प्रश्न तयार करून ठेवा. दुसरं आहे त्यामध्ये क्षेत्रभेटीच्या दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करा हे व्यवस्थित करून जा. आणि लास्ट वन क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा, हा एक व्यवस्थित करा. दुसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला नकाशा वाचनासाठी मदत करणारे नकाशे आहेत. पहिला आहे भारत राजकीय, त्यानंतर तुम्हाला ब्राझीलचा पण असेल. ब्राझीलचा जर तुम्ही हे व्यवस्थित वाचून गेलात किंवा 3-4 नकाशे विकत घेतलात आणि त्यावर पेन्सिलने तुम्ही जर ते लिहित गेलात किंवा त्याची प्रॅक्टिस करत गेलात की कोणतं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, तर तुम्हाला नकाशा वाचन पण सोपं जाईल आणि नकाशा भरा हा प्रश्नसुद्धा सोपा जाईल. या धड्यामधून तुम्हाला सर्व धड्यांमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो कंप्लीट करायचाच आहे. त्यामध्ये तुम्हाला विधाने योग्य अयोग्य येतील, चुकी बरोबर असतील किंवा तुम्हाला त्यामध्ये रिकाम्या जागा असतील, ते कंपल्सरी पहिला करायचंच आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये यामध्ये आणि आ करा. तिसऱ्यामध्ये परत याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला करायचं आहे. यानंतर तिसरा धडा आहे नकाशा वाचनासाठी. परत हा नकाशा खूप महत्त्वाचा आहे, प्राकृतिक भारताचा आणि त्याचबरोबर असेल ब्राझीलचा. हा झाला ब्राझीलचा. हा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आणि यामध्ये तुम्हाला 40 मार्क मिळालेच पाहिजे, जेणेकरून तुमची पर्सेंटाईल चांगली होईल. एखादा विषय राहिला असेल मागे पुढे तो तुम्ही वर घेऊन येऊ शकता भूगोलाने. नद्यांसंबंधित हा नकाशा आहे. ब्राझीलच्या नद्या, भारताच्या नद्या, ज्या महत्त्वाच्या मुख्य नद्या आहेत त्यांचा अभ्यास करा, त्यांची प्रॅक्टिस करा. प्रमुख नद्या आणि सरोवरे भारत, यामध्ये तापी नदी, नर्मदा नदी, गंगा नदी, या महत्त्वाच्या काही नद्या आहेत, त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. परत या धड्यामधला सुद्धा स्वाध्यायामधला पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला करायचं आहे शेवटचं अजस्त्र कडा म्हणून. भौगोलिक कारणांमध्ये म्हणजे चौथ्या प्रश्नामध्ये आ आणि ई करा आणि प्रश्न 5वा पूर्ण करा. अचूक गट ओळखा तो आहे. त्यानंतर पुढच्या धड्यामध्ये हवामान चौथा धडा आहे. याच्यासुद्धा स्वाध्यायामध्ये जास्त असे प्रश्न नाही आहेत करण्यासारखे. जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे करून गेलात तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. प्रश्न पहिला पूर्ण येईल, प्रश्न दुसरा पण पूर्ण येईल. तिसऱ्यामध्ये भौगोलिक कारणे आहेत, त्याच्यामध्ये दुसरा आहे बघा ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाला येऊन गेलेला आहे, परत येण्याचे चान्सेस पण भरपूर आहेत. त्यामध्ये ई पण आहे. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात, हा सुद्धा बोर्डाला येऊन गेलेला आहे. शेवटचा आहे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. चौथ्यामधलं तुम्ही 2 करू शकता आणि ई. पुढच्या धड्याकडे वळूया. यामध्ये सुद्धा तुम्हाला मोजकेच प्रश्न करायचे आहेत. 2 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 प्रश्न करायचे आहेत. 2
प्रश्न पहिला आहे पूर्ण, दुसरा आहे पूर्ण, तिसरासुद्धा पूर्ण करायचा आहे. यामध्ये जोड्या लावा आहे. प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे द्या. यामध्ये दुसरा करू शकता तुम्ही. पाचव्यामधलं आहे पहिला, दुसरा आणि शेवटचा. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राणी व वनसंवर्धनाची गरज का आहे. पुढच्या धड्याकडे लोकसंख्येची घनता कुठे जास्त आहे कुठे कमी आहे ते नकाशे करा. नकाशामध्ये बघा तुम्हाला इथे दिसेल असे प्रकारचे प्रश्न नकाशाभरामध्ये येतात. दोन्ही करा, भारत पण करा आणि ब्राझील पण करा. कुठे जास्त आहे कुठे कमी आहे ते बघा. रेषालेख ज्याला आपण म्हणतो लिंग गुणोत्तराचा आहे. वाचनासाठी हे नकाशे महत्त्वाचे आहेत. नकाशा वाचन आणि त्यावरून प्रश्न असतात. लोकसंख्या वाढीचा दर हा पण रेषालेख आहे, याच्यावरून पण प्रश्न असतील. आयुर्मान, साक्षरता प्रमाण कुठे किती आहे. सोपे सोपे प्रश्न असतात. जर तुम्ही आता थोडीशी प्रॅक्टिस केली याची तर तुम्ही याच्यामधले पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क्स मिळतील. स्वाध्यायामध्ये परत एकदा तेच, पहिला प्रश्न पूर्ण, दुसरा प्रश्न पूर्ण. तिसऱ्यामध्ये दोन्ही करा. भौगोलिक कारणे पहिलं करा आणि ई करा. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ का आहे ते. त्यानंतर पुढचा धडा बघूया, मानवी वस्ती. यामध्ये हा जो नकाशा आहे, आलेख आहे, हा आलेख ऑलरेडी बोर्डाला येऊन गेलेला आहे आणि हे सगळे प्रश्न असेच्या असेच त्यांनी टाकले होते 2019च्या पेपरमध्ये. म्हणून हे पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी करणं. असं नाही की प्रश्न एकदा आला म्हणजे परत येणार नाही. असं असतं की एकदा आला म्हणजे तो परत परत येणार. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे रिपीटेड बोर्डाचे जे मागचे प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवा. त्यामध्ये बघा कसे प्रश्न आलेत. फक्त प्रश्न जरी बघितले आणि ते तुम्हाला हेच आढळतील सगळे रिपीट झालेले. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न पूर्ण आहे. दुसऱ्यामध्ये तुम्हाला दुसरं, तिसरं आणि चौथं करायचं आहे. यामधले 2 प्रश्न असे आहेत की जे बोर्डाला ऑलरेडी येऊन गेलेत आणि थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधलं दुसरं करा. 8वा धडा येतोय तुमचा. यामध्ये सुद्धा तुम्हाला कमीच प्रश्न करायचे आहेत. एक दिवस तुमच्याकडे आहे, तो दिवस तुम्ही चांगल्या प्रकारे वापरा. असं नाही की आता झालं भूगोल खूप सोपं आहे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका की नाही अवघड आहे मग मी करेनच. त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर बरोबर अभ्यास पण होईल. पहिला प्रश्न याच्यामध्ये सुद्धा पूर्ण आहे तुम्हाला. दुसऱ्यामधलं दुसरं करा. तिसऱ्यामधलं सुद्धा दुसरं करा आणि चौथा प्रश्न परत आलेखाचा अभ्यास आहे तो पण करून जा. आणि शेवटचा धडा येतोय आपला. त्यामध्ये पहिला बघा आलेख आहे. आलेखाचं वाचन आणि त्यावरून उत्तरं लिहायची आहेत. नकाशा वाचन चांगल्या प्रकारे केलं तर तुमचे जवळजवळ 12 मार्क तिथेच कव्हरअप होतील. शेवटच्या धड्यामध्ये सुद्धा पहिला प्रश्न तुम्हाला पूर्ण लिहायचा आहे. दुसऱ्यामधलं तिसरं करायचं आहे. चौथ्यामध्ये तुम्हाला असतील वाचन आहे. चौथ्यामध्ये जोड्या जुळवा आहे. सोपं आहे अतिशय. 5व्यामध्ये तुम्हाला दुसरं करायचं आहे, तिसरं करायचं आहे आणि चौथं एक करायचं आहे. आणि फरक स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे त्याच्यामधलं पहिलं आणि तिसरं करा. याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला भूगोलाचे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न मी दिलेले आहेत. ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे तुम्ही आपला पेपर प्रेझेंट करा. चांगलं अक्षर काढा. चांगलं प्रेझेंट केलं तर जास्त मार्क्स सुटू शकतात. परत एकदा भूगोलासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चांगलं लिहा.